आणि आता महत्त्वाची बातमी राजकीय क्षेत्रातनं निशिकांत दुबे यांना मराठी खासदारांनी घेरलं। पटक पटक के मारेंगे या विधानाचा जाब विचारलाय। काँग्रेसच्या महिला खासदारांनी दुबेंना घेरलेलं आहे आणि त्यांनी जाब विचारलाय निशिकांत दुबेंना। याबद्दल अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडनं। रामराजे, काय नेमकं घडलेलं होतं? अशा पद्धतीनं घेरलेलं होतं दुबेंना मराठी खासदारांनी? बिलकुल, आपल्याला माहिती आहे की निशिकांत दुबे यांचं वक्तव्य जे होतं ते वादग्रस्त वक्तव्य होतं, मराठी लोकांना डिवचणारं हे वक्तव्य होतं। त्याच पार्श्वभूमीवर जेव्हा निशिकांत दुबे आज संसदेमध्ये होते आणि गॅलरीमधून चालले होते, तर त्याच वेळेस संसदेमध्ये काँग्रेसच्या महिला चालल्या होत्या, वर्षा गायकवाड खासदार, त्याचबरोबर शोभा बच्चाव आणि प्रतिभा धानोरकर यांनी निशिकांत दुबे यांना घेरलं आणि त्याचबरोबर जाब विचारला की मराठी माणसाला अशा अर्वाच्य भाषेमध्ये बोलण्याची काय आवश्यकता होती आणि त्याचबरोबर मराठी माणसाचा अपमान सहन पण करून घेतला नाही अशा पद्धतीनं सुनावलं आणि त्याचबरोबर जय महाराष्ट्राच्या घोषणा पण दिल्या। त्यामुळे संसदेमध्ये जय महाराष्ट्राचा पण आवाज जो आहे तो घुमल्याचा आपल्याला दिसलेला आहे। मात्र जेव्हा या महिलांनी जाब विचारायला सुरुवात केली तेवढ्याच निशिकांत दुबे यांनी तिथून पाय काढला आणि निघून गेले। त्यामुळे काही काळ संस्थेमध्ये थोडंसं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं परिसरामध्ये। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रामराजे। तर निशिकांत दुबे यांना अर्थातच पटक पटक के मारेंगे या विधानावरती जाब विचारलेला होता। काँग्रेसच्या महिला खासदारांनी दुबेंना घेरलं होतं।